तुझ्या आईसोबत माझे लग्न जमले. आता आपण राहतो ते घर मी बांधायला सुरुवात केली होती. गावात जास्त सोयी नाही, त्यामुळे आमच्या लग्नानंतर सर्वांनी या घरात राहायचं ठरलं. पण नियतीच्या मनात काही वेगळं होतं. 11 वर्षापूर्वी ती काळ रात्र अजूनही आठवते मला. जास्तीचा पाऊस पडला, गावात पाणी आले. थोड्या वेळात लाईट नाही, सर्व संपर्क तुटला. मी तिकडे असलो तरी माझे सर्व लक्ष इकडे होते बाळा. खूप छोटे गाव होते, त्यामुळे जास्त सोयी नसल्या तरी छान वाटायचं इथे. सुट्टी काढून मी दर महिन्याला यायचो. पण पाऊस असल्यामुळे नानांनी म्हणजे माझ्या बाबांनी सांगितले मला, घाईने येऊ नकोस, रस्त्यात अडकून पडण्यापेक्षा आहेस तिथेच राहा. पण या वर्षी या निसर्गाने अगदी रौद्र रूप धारण केलं. पाणी वाढतच होते, पाऊस वारा खूपच आला आणि जे व्हायला नको तेच झाले. एक डोंगर कोसळला, अख्खे गाव त्यात गाडले गेले. काही लोक पुरात वाहून गेले. 2-3 दिवस कोणाशीच कॉन्टॅक्ट नाही. आपल्या